खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते आहे. तर बघा, आज आपण सुंदर अशी टिफिन बॅग बघणार आहोत. टिफिन बॅग नाही, तुम्ही हे असं कुठेही बाहेर जाताना पण वापरू शकता. तुम्हाला आज मी एक मीडियम साईज दाखवलेली आहे. बघा, सुंदर असा त्याचा कप्पा आहे आणि एक छोटा पॉकेट आहे आतमध्ये दिलेला. मधला कप्पा बघा एकदम भला मोठा आहे. सुंदर अशी बॅग आज आपण बघणार आहोत. चला पटकन सुरुवात करूया. तर बघा, एक सिंगल पीस घेतलेला आहे. त्याला मी शिलाई मारून घेतलेली आहे. अस्तर, रबर सीट हे बघा जॉईन करून घेतलेला आहे आणि माझा लोगो पण मी लावून घेतलेला आहे. तर त्याची साईज बघा 24 इंच बाय 10 इंच आहे. 24 बाय 10चा मी एक सिंगल पीस घेतलेला आहे. आता हा पीस आपण बाजूला ठेवूया आणि आतमध्ये आपल्याला बघा पॉकेट तयार करायचं आहे. तर त्यासाठी मी एक पीस घेतलेला आहे अस्तरचा. त्याचं मेजरमेंट बघा 13 बाय 6.5 आहे. 13 बाय 6.5चा एक पीस सिंगल पीस घेतलेला आहे. चेन घेतलेली आहे सेम मापाची, त्याला रनर टाकून घेतलेला आहे. ती आता बघा आपण याला लावून घेऊया. चेन बघा जॉईंट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याला दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे. आणि आता बघा त्याच पीसचा मी 1.5 इंचाचा एक पीस कटिंग करून, पट्टी कटिंग करून तीच त्याला बघा जॉईंट करून घेते आहे. त्याला पण सेम शिलाई मारायची आणि दाब शिलाई मारून घ्यायची. आता बघा शिलाई मारून झालेली आहे. दोन्ही हे बघा असं एकत्र करायचं आणि त्याला बाजूनी दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झालेली आहे बघा दोन्ही बाजूला. आणि ते अजून सुंदर दिसण्यासाठी त्याला मी पायपिंग करून घेणार आहे. तर दोन्ही बाजूला त्याला पायपिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायपिंग करून घ्यायचे आहे. बघा पायपिंग करून घेतलेली आहे. किती सुंदर ते दिसतं आहे. हे आता आपण आतमध्ये पॉकेट हा जॉईन करून घेणार आहोत. बघा छान असं सिंगल चैनीचं पॉकेट तयार झालेलं आहे. तर आता तो 24 बाय 10चा एक सिंगल पीस घ्यायचा आहे बघा. आणि त्याच्या दोन्ही कुठेही सेंटर भाग काढून तिथे आपल्याला तो मध्यभागी जॉईन करून घ्यायचा आहे. हे बघा वरच्या बाजूनी त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही याचे सेंटर भाग काढून त्याला मग असं शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झालेले आहे बघा. सुंदर असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. आणि आता त्याला ना आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहेत. तर बेल्ट बघा मी रेडीमेड घेतलेले आहेत. 18 इंचाचे बेल्ट आहेत. हे 2 बेल्ट घेतलेले आहेत. ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. हे बघा 18 इंच आहे. 18 इंचाचे 2 बेल्ट घेतलेले आहेत. पीसचा सेंटर भाग काढायचा. पीसचा बघा सेंटर भाग काढायचा आणि सेंटर भागवरून 2-2 इंचावर टिक मार्क करून घ्यायचा आहे. आणि जिथून टिक मार्क करणार ना आपण 2-2 इंचावर, त्याच्या बरोबर खालच्या बाजूला 1.5 इंचावर टिक मार्क करायचे आहे आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे बघा. आणि तो बेल्ट आहे ना आपण असा एक फोल्ड मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. स्क्वेअरमध्ये त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. वरच्या बाजूने आपण नेहमी बेल्ट जॉईन करतो ना तेव्हा त्याला असं स्क्वेअर बॉक्स तयार करूनच आणि त्याला असे मधून गुणाकारच्या साह्याने असं हे करून शिलाई मारून घ्यायची. मग ते बेल्ट एकदम छान असे टिकाऊ राहतात. आता बघा शिलाई मारून घेतलेली आहे. तशीच मी आता या दुसऱ्या बाजूला पण शिवून घेते. आणि दोन्ही बाजूचे बेल्ट बघा मी लावून घेतलेले आहेत. सुंदर अशी बॅग आपली बघा अर्धवट अशी तयार झालेली आहे. आता सेम चैन घेतलेली आहे. आपण वरच्या बाजूनी 10 इंच घेतलेली आहे. तर चैन बघा मी 13 इंचाची चैन घेतलेली आहे. 3 इंच जास्त घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चैन लावा. हे बघा वरच्या बाजूने ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने 1 इंच इतपत आपल्याला शिलाई मारायची नाही आहे चैनीला. ती तशीच अर्धवट सोडून द्यायची आहे.
चेन बघा जॉईन करून झाल्यानंतर ना लगेच त्याला पायपिंग करून घ्यायची आहे. जशी मगाशी तर आपण पॉकेटला पायपिंग केली ना, तशीच सेम ह्याला पण करून घ्यायची आहे पायपिंग करून घेतलेली आहे बघा. फिनिशिंग किती छान आलेली आहे. आणि आता दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच करून मी घेतलेलं आहे बघा. दोन्ही बाजूला इक्वल अशी चेन लावून घेतलेली आहे. समप्रमाणामध्ये बाजूचं माप सोडलेलं आहे 1-1 इंच. आणि आता बघा त्याचा आपल्याला सेंटर भाग काढून थोडंसं कट करून घ्यायचा आहे. त्याला आपल्याला ना दोन्ही बाजूला पॉकेट जॉईन करून घ्यायचे आहे. ते बघा पीस जॉईन करून घ्यायचे आहे. 8 बाय 4.5चे मी असे 2 पीस घेतलेले आहेत. दोन्ही पीसला अस्तर आणि रबर सीट लावून शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता त्या वरच्या बाजूनी बघा त्या पीसला ना 8 बाय 4.5च्या पीसला आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही पीसचे बघा सेंटर भाग काढून घेतलेला आहे. आणि आता त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जॉईन करत जायचं आहे. मी आज तुम्हाला एक मीडियम साईज दाखवलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये 1-1, 2-2 इंच कमी जास्त करून तुम्ही अशी टिफिन बॅग तुम्ही शिवू शकता. सुंदर सुंदर बघा मी व्हिडिओ अपलोड करते चॅनलवर. तुम्ही कुठून बघताय ते माझ्यावर प्लीज शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, कशी वाटली बॅग मला सांगा. आणि आता बघा शिलाई मारून झाल्यानंतर त्याला पण आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे. सेम कपडा घेतला आहे प्लेन कपडा. त्याचीच बघा पायपिंग करून घेतलेली आहे. 1.5 इंचाची पायपिंग घेतलेली आहे. पायपिंग बघा किती मस्त आलेली आहे. फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आणि आता असंच मी दुसऱ्या बाजूला पण करून घेते पायपिंग करून बघा ते पीस पण जॉईन करून घेते. सेम तसंच करायचं आहे. सेंटर भाग काढायचा आहे, वरच्या बाजूनी पायपिंग करायची आहे आणि त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. पायपिंग करून घेतलेली आहे बघा. बॅग आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे. किती सुंदर दिसते आहे ना. आता बघा आपल्याला रनर टाकून घ्यायचं आहे. इक्वल करायचं. तर चेन कमी जास्त झाली असेल तर थोडीशी कट करायची. आणि आता मी रनर टाकून घेते. हे बघा रनर टाकून घेतला की आपल्याला ती ओपन साईडची चेन आहे ना त्याला आपल्याला पीस लावून घ्यायचा आहे. हे बघा त्याला आपण पीस लावून घेतला ना, व्यवस्थित शिलाई मारून घेतली ना की ते बंद चेन होईल आणि त्याचे धागे वगैरे पण काहीच निघणार नाही. आणि त्याची फिनिशिंग पण खूप छान येते. हे बघा किती सुंदर येते त्याची फिनिशिंग. बॅग आपली तयार झालेली आहे. किती सुंदर बॅग दिसते आहे बघा. तुम्ही ह्याच्यामध्ये छोटी मोठी साईज पण शिवू शकता. मुलांना टिफिनला, मिस्टरांना टिफिनला अशी तुम्ही बॅग घरच्या घरी सुंदर अशी शिवू शकता. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठून बघताय ते पण मला सांगा. व्हिडिओ खूप दिवसांनी अपलोड करते आहे. वेळच भेटत नव्हता म्हणून आज अपलोड करते आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आणि आता डेली व्हिडिओ येतील तर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आला असाल व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा.